कथा क्रमांक 18. कोणे एकेकाळी जेव्हा जगणं साधं होतं. उत्तर कर्नाटकातील एका खेड्यात माझा जन्म झाला. तिथेच मी लहानाची मोठी झाले. त्यावेळी सारं काही सरळ सोपं असे. आपल्याला एखाद्या माणसाचं एखादं वागणं आवडलं नाही तर तसं सरळ त्याला तोंडावर सांगून मोकळं व्हायचं. जर कुणी आपल्याला मदत केली तर काहीही आडपडदा न बाळगता त्याचं तोंड भरून कौतुक करायचं. कुणी काही चुकीचं वागलं तर न्याय मागायचा, भावना लपवायच्या नाहीत. कदाचित ते वागणं फारसं सुसंस्कृत किंवा आदबशीर नसेलही, पण त्या काळचा समाजच सरळ साधा होता. आयुष्यही सरळ सोटं होतं. आजकाल खेड्यातला समाज कसा असतो याची काही मला कल्पना नाही, पण आमच्या काळी गावातील सामाजिक वातावरण कसं सरळ साधं असे. एक दिवस आमची गाय हरवली होती. मला तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवतो. आमची गाय गोपाळच्या गोठ्यात बांधून ठेवलेली असल्याची बातमी आमच्या कानावर आली. लगेच गावातील वडील माणसांनी त्याला पंचायतीत बोलावून घेतलं. गोपाळच्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा होता व तो त्याच्यात भाज्या उगवायचा. त्या गावच्या बाजारात विकून जो काही पैसा हाती यायचा तेवढंच काय ते त्याचं उत्पन्न. आमची गाय आमच्याकडून सुटून पळून गेली. ती गोपाळच्या शेतात घुसली व तिनं तिथे धुडगूस घातला. सगळ्या ताज्या भाज्या खाऊन टाकल्या. स्वाभाविकच गोपाळ संतापला आणि त्यानं तिला गोठ्यात बांधून ठेवली. ते ऐकून आम्हाला वाईट वाटलं. आम्ही त्याची नुकसान भरपाई देऊ केली. त्यानं ते लगेच मान्य केलं व त्या गाईला सोडलं. कुठे कायद्याची पुस्तकं कोणी उघडली नाहीत की कोणी वकिलाला बोलावणं धाडलं नाही. पंचायतीनं निर्णय दिला. नुकसान भरपाईची रक्कम ठरवली व समस्या सुखासमाधानानं सोडवून टाकली. दोन्ही पक्षांमध्ये कुठेही शत्रुत्वाची भावना निर्माण झाली नाही. मला आणखी एक घटना आठवते. आमच्या शेजाऱ्यांकडे एका मुलीचं आपल्या सासूशी पटत नव्हतं. सर्वच जाती जमातीत सासूनं सुनेचा छळ करणं ही फार पुरातन समस्या आहे. मग त्यांची भाषा कोणतीही असो, संस्कृती कोणतीही असो. एक जुनी चिनी म्हण आहे, मांजर आणि उंदराची कधी मैत्री होऊ शकते का? काही अपवाद असतीलही, पण ते केवळ नियम सिद्ध करण्यापुरते. आमच्या शेजारच्या घरची तरुण सून गावच्या पाणवठ्यावर पाणी भरायला यायची. ती जेमतेम 20 वर्षांची असेल. नाजूक आणि हळवी होती. पाणवठ्यावर ती एकटीच असायची. पायऱ्यांवर बसून मुळूमुळू रडायची. घरी तिला फारच जाच होत असे. माझ्या आजीनं असंच एकदा त्या मुलीला रडत बसलेलं पाहिलं. ती लगेच आमच्या शेजाऱ्यांकडे गेली आणि तिनं हाका मारून त्या मुलीच्या सासूला बाहेर बोलावलं आणि तिला म्हणाली, तुझ्या सुनेला जाच नको करू. तुझी मुलगी पण कुणाच्या तरी घरची सून आहे, ही गोष्ट ध्यानात ठेव. तूही या घरची सून होतीस. तेव्हापासून मी तुला पाहत आहे. वरती एक कोर्ट आहे आणि तू इथं जे वागशील त्याचं उत्तर तुला तिकडे द्यावं लागेल. दुसऱ्या लोकांच्या घरच्या भानगडीत आपण पडू नये असं माझ्या आजीला कधीच वाटायचं नाही. एखाद्या कुणाची वैयक्तिक बाब असू शकत नव्हती. कालांतरानं आमच्या शेजारणीनं आपलं वागणं सुधारलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिनं माझ्या आजीवर राग धरला नाही. त्या काळचे लोक आपल्या वडीलधाऱ्यांचं बोलणं मुकाट्यानं ऐकून घेत असत. वागण्यातील ही त्या वेळची मूल्य होती. व्यवहार ज्ञानाला महत्त्व होतं. सरळ साध्या व्यवहार ज्ञानापुढे नियम आणि कायद्यांना फारशी किंमत नव्हती. काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं. स्वयंपाकाचा गॅस त्यांच्या नावावर होता. त्यांच्या निधनानंतरही तसाच तो गॅस त्यांच्या नावावर ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे असं मला वाटलं. मग मी त्यांचं डेथ सर्टिफिकेट जोडून एक अर्ज लिहिला व तो गॅस माझ्या नावावर करावा अशी त्यात विनंती केली. एक दिवस मला गॅस एजन्सीकडून बोलावणं आलं. तुमचा अर्ज अपूर्ण आहे, तेथील मॅनेजर म्हणाला. तुमच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात गॅस तुमच्या नावे ठेवला आहे हे जरी खरं असलं तरी तुमच्या भावा-बहिणींची याला काही हरकत नाही व त्यांना हा गॅस नको आहे असं सिद्ध करणारी कागदपत्रे यात नाहीत. त्यामुळे त्यांची हरकत नसल्याची कागदपत्र तुम्ही दिल्याशिवाय हा गॅस तुमच्या नावे करणं बेकायदेशीर आहे. माझा भाऊ व बहीण हे दोघेही कायमचे अमेरिकेत राहत असून त्यांनी तेथील नागरिकत्व पत्करलं आहे. त्यामुळे त्यांना या गॅसमध्ये काहीही रस नाही
असं मी त्या अधिकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो खऱ्या अर्थानं ऑफिसर होता. नियम म्हणजे नियम, व्यवहार ज्ञानाचा तिथे संबंध नव्हता. मग तुम्ही असं करा, अमेरिकेहून त्या दोघांकडून त्या अर्थाचं नोटरीचं सर्टिफिकेट मागवून घ्या, तो म्हणाला. ते ऐकून मला धक्काच बसला. ही अशी काही भानगड उपस्थित होईल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या वडिलांनी तसं मृत्यूपत्रात लिहून ठेवल्यामुळे ही गोष्ट सरळपणे होईल अशी माझी अपेक्षा होती. मी तसं म्हणताच तो अधिकारी अधिकच अडेलटट्टूप्रमाणे वागू लागला. मॅडम, कायद्याहून मोठं काहीच नसतं. ते अमेरिकेचे नागरिक असले म्हणून काय झालं? त्यांना नियमांचं पालन तर करावंच लागेल. उगाच नंतर या गोष्टीसाठी काही लफडं व्हायला नको. या इतक्या क्षुल्लक गोष्टीकरता अमेरिकेत नोटरीचं प्रमाणपत्र मिळवणं किती कठीण आहे. या असल्या कामासाठी अर्धा दिवस रजा घ्यावी लागेल. पण तो मॅनेजर माझं काही ऐकून घ्यायलाच मुळी तयार नव्हता. मी निराश होऊन त्या गॅस एजन्सीच्या ऑफिसातून परतले. 1 महिन्यानंतर मी गॅसचा सिलेंडर नोंदवण्यासाठी परत तिथं गेले. पण त्या मॅनेजरनं परत नियमावर बोट ठेवलं. तुमचे वडील हयात नाहीत, तुम्हाला त्यांच्या नावावर सिलेंडर घेता येणार नाही. मी जर माझ्या वडिलांच्या मृत्यूविषयी त्याला काही कळवलंच नसतं तर सगळं सोपं झालं असतं, असा विचार माझ्या मनात चमकून गेला. एखादी गोष्ट कायदेशीरपणे आपण करायला जावं तर असाच अनुभव येतो की तेथील यंत्रणेमध्ये कायदेशीरपणे वागणं शक्यच नाही. आमच्या घरासमोरचा रस्ता झाडणारी एक झाडूवाली गेली अनेक वर्ष माझ्या परिचयाची आहे. एक दिवस ती रडत असलेली मला दिसली. मला वाईट वाटलं. तिचा नवरा रोज दारू पिऊन तिला मारायचा असं तिच्याशी बोलल्यावर समजलं. मला ती ऐकल्यावर राहावेना. मी तिच्या नवऱ्याला भेटले आणि समजावून सांगू लागले. कदाचित माझ्या आजीचा थोडा प्रभाव माझ्यावर असावा. आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनीसुद्धा तिला रडताना पाहिलं होतंच, पण तिच्या नवऱ्याशी बोलायला कोणी गेलं नव्हतं. मी तिच्या नवऱ्याशी बोलायला गेल्यावर तो फणकारून म्हणाला, मॅडम, हा आमचा खाजगी मामला आहे. यात दखल घ्यायचं काही काम नाही तुम्हाला. हा नवरा बायकोचा मामला आहे. मी जर माझ्या बायकोला त्रास देत असेन तर ती वकिलाकडे जायला मोकळी आहे. तिला तुमची गरज नाही. यावर काय बोलावं ते मला कळेना. त्यानं कायद्याची भाषा काढली तेव्हा कायद्याचा नक्की अर्थ काय तेच मला कळेना. कायदे कशासाठी बनलेले असतात? एका मजबूत समाजाची घडण व्हावी, सर्वसामान्य लोकांना संरक्षण मिळावं म्हणून. पण या कायद्याचं पालन करणंच कठीण होऊन बसतं. तेव्हा ते बनवण्यामागचा उद्देशच कोलमडून पडतो. अतिउत्साही अधिकारी कायद्यांचा जेव्हा अत्यंत संकुचित दृष्टीनं अर्थ लावतात तेव्हाही त्यांचा उद्देश हरपतो. याबद्दल जनसामान्यांनी काय करायचं? दैनंदिन जीवनात आपल्याला कितीतरी छोट्या छोट्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. गॅसची कनेक्शन्स, नाहीतर दारुडे नवरे. या दैनंदिन समस्या कशा सोडवायच्या याविषयी एखादा विद्वान वकील काही सूचना करू शकेल का? धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.